विद्यार्थी मित्रांनो, तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। काही दिवसानंतर तलाठी परीक्षेसंदर्भात तलाठीची जाहिरात येणार आहे, जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी यांच्यासाठी खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यासाठीच आपल्या चॅनलवर असे सराव प्रश्नांचे व्हिडिओ मी दररोज अपलोड करणार आहे। त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ओके, 100 प्रश्न असतात या परीक्षेमध्ये। 100 प्रश्नासाठी 200 गुण असतात, प्रत्येकी 2 गुण असतात या परीक्षेमध्ये। अशा पद्धतीने परीक्षा असते। तर पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया। मानवी मेंदूचे वजन साधारणतः किती ग्रॅम असते? पर्याय दिलेले आहे ती 4 A B C D। या 4 पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे। पर्याय दिलेल्या पहिल्या प्रश्नासाठी मानवी मेंदूचे वजन साधारणतः किती ग्रॅम असते? A 1200 ग्रॅम, B 1300 ग्रॅम, C 1400 ग्रॅम, D 1500 ग्रॅम। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर C 1400 ग्रॅम एवढं वजन मानवी मेंदूचे आपल्या असते। तसेच साधारणतः 1300 ते 1400 ग्रॅम असते, परंतु इथं ऑप्शनमध्ये 1400 आहे, तर त्यामुळे 1400च लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा। खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? पर्याय दिलेले इथे 4 A गोदावरी, B नर्मदा, C वर्धा, D वैनगंगा। आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 आहे, जे नर्मदा आणि तापी, जे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेमधून वाहत असते। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर B नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची एकूण संख्या किती आहे? पर्याय दिलेले आहे A 288, B 554, C 140, D आहे 121। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर A 288 ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची एकूण संख्या आहे। त्यानंतर विधान परिषदेची जर विचारली तर ती आहे 78। त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा। महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहे? पर्याय दिलेले आहे 4 A चित्रा वाघ, B सुनेत्रा पवार, C सुप्रिया सुळे, D अदिती तटकरे। या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर B सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहे आणि त्या सध्या जे दिवंगत उपमुख्यमंत्री आहे आपले महाराष्ट्र राज्याचे दादा उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांचं अपघाती निधन झाल्यामुळे त्यांची जागा खाली झाली आणि त्यांच्या जागेवरती त्यांच्या पत्नी आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा। 5वा प्रश्न आहे, बाबा आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय दिलेले आहे 4 A वरोरा, B भद्रावती, C हेमलकसा, D ब्रह्मपुरी। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर C हेमलकसा गडचिरोली या ठिकाणी हा बाबा आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा। विदर्भाचे कॅलिफोर्निया म्हणून कोणत्या शहरांना ओळखले जातात? पर्याय दिलेले आहे 4 A मोर्शी, B वरुड, C शेंदूरजना घाट, D वरीलपैकी सर्व। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर D वरीलपैकी सर्व। म्हणजे बघा, विदर्भाचे कॅलिफोर्निया म्हणजे या भागामध्ये संत्रा हा खूप मोठ्या प्रमाणात पिकत असतो। तर मोर्शी, वरुड आणि शेंदूरजना घाट हे संत्रा बागेसाठी, संत्रा उत्पादनासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आणि सर्वात मोठं क्षेत्र आपल्या विदर्भामध्ये आहे। त्यामुळे विदर्भाचे कॅलिफोर्निया म्हणून मोर्शी, वरुड, शेंदूरजना घाट या 3ही शहरांना ओळखण्यात येते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा। महाराष्ट्रातील पंढरपूर तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिलेले आहे 4 A सोलापूर, B सातारा, C सांगली, D कोल्हापूर। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर A सोलापूर या जिल्ह्यामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्र राज्याचं। आणि या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला संपूर्ण आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शन करण्यासाठी येत असतात। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 संत तुकडोजी महाराजांचा जन्म हा कोणत्या ठिकाणी झाला? पर्याय दिलेले आहे 4. ए यावली, बी शेंडगाव, सी मोजरी, डी गोविंदपूर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए यावली या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्यांची समाधी जी आहे ते मोजरी या ठिकाणी आहे. मोजरी तिवसा तालुक्यामध्ये मोजरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे आणि संत तुकडोजी महाराज विद्यापीठ जे आहे ते नागपूरला आहे, त्या नावाने प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. ते तुम्हाला लक्षात आहे. आणि शेंडगाव हे शेंडगाव जे आहे ते हे आपल्या संत गाडगे महाराजांचं गाव आहे. आणि गोविंदपूर जे आहे तर गोविंदपूर ही श्री चक्रधर स्वामींचं जे आहे तिथं मोठं तीर्थक्षेत्र आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग मुंबई ते खालीलपैकी कोणत्या शहराला जोडतो? पर्याय दिलेले आहे 4. ए नाशिक, बी नागपूर, सी परभणी, डी अहिल्यानगर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नागपूर शहरापासून तर मुंबई या शहरापर्यंत हा समृद्धी मार्ग जे आहे तर हा आहे. तर त्यामुळे हा नागपूर ते मुंबई हा जोडला गेलेला आहे, मोठा मार्ग आहे. तर त्यामुळे ह्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नागपूर जे आहे मुंबई आहे तर हे दोन शहर समृद्धी महामार्गाने जोडलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. कौंडण्यपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदी काठावर आहे? पर्याय दिलेले आहे 4. ए पूर्णा नदी, बी भीमा, सी वर्धा, डी गोदावरी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी वर्धा नदीच्या काठावरती हे कौंडण्यपूर शहर आहे आणि ते शहर अमरावती या जिल्ह्यामध्ये येते. आणि कौंडण्यपूर जे आहे ते रुक्मिणीचं माहेरघर म्हणून ओळखण्यात येते, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. तांबेरा हा रोग खालीलप्रमाणे कोणत्या पिकावर पडतो? तांबेरा. पर्याय दिलेला आहे ए ज्वारी, बी गहू, सी तांदूळ, डी बाजरी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गहू या पिकांवरती तांबेरा हा रोग जो आहे तर हा या पिकावरती पडत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. बंचीटॉप हा रोग कोणत्या फळाशी संबंधित आहे? बंचीटॉप बंचीटॉपचा जे प्रश्न जो आहे हा प्रत्येक म्हणजे आता याआधी होऊन गेलेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न जो आहे तो येऊन गेलेला आहे. तर त्यामुळे हा प्रश्न तुम्ही IMP म्हणून लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे कधी पण हा प्रश्न परीक्षेला येऊ शकते. पर्याय आहे यासाठी ए द्राक्षे, बी केळी, सी सफरचंद, डी पपई. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी केळी या पिकांवरती या फळावरती बंचीटॉप नावाचा हा रोग जो आहे तर हा पडत असतो, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी MIDC कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय दिलेले आहे याच्यामध्ये ए इचलकरंजी, बी छत्रपती संभाजीनगर, सी बुटिबुरी, डी हिंजवडी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी बुटिबुरी जी आहेत बुटिबुरी तर ही सर्वात मोठी आशिया खंडातली जी आहे तर ही MIDC आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर हे बुटिबुरी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. वेंगुर्ला शहरावरून कोणत्या जातीच्या फळाला ओळखले जाते? वेंगुर्ला. पर्याय दिलेले आहे ए पपई, बी काजू, सी डाळिंब, डी आंबा. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी काजू या जातींचा जो उल्लेख आहे तर तो वेंगुर्ला यावरून केला आहे. त्यांच्या जाती आहे वेगवेगळ्या काजूच्या ज्या लागवडीच्या त्या वेंगुर्ला या नावावरून ओळखण्यात येते. त्यामुळे वेंगुर्ला या शहरावरून काजू या जातीच्या फळाला जे आहे तर ते ओळखण्यात येत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? पर्याय दिलेले आहे 4. ए हरियाल, बी पोपट, सी तितर, डी चिमणी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए हरियाल या पक्षाला महाराष्ट्र राज्याचा पक्षी म्हणून ओळखण्यात येते, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? पर्याय दिलेले आहे याच्यामध्ये 4. ए 1991, बी 1891, सी 1956, डी 1856. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1891 म्हणजे
14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि 6 डिसेंबर 1956 ते महानिर्वाण झाले, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. तर त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 पहा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय दिलेले आहे इथे 4. ए अकोला, बी नागपूर, सी सोलापूर, डी रावेरी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमध्ये आदिवासी विकास मंत्री कोण आहे? पर्याय दिलेले आहे 4. ए अशोक विखे, बी पंकज भोयर, सी अदिती तटकरे, डी पंकजा मुंडे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. अशोक विखे हे आदिवासी विकास मंत्री आहे आणि ते राळेगाव मतदारसंघामधून निवडून गेलेले आहे. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा. चिंचांमध्ये कोणत्या प्रकारचे ॲसिड असते? चिंच जे आहे आपण खातो त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲसिड असते? पर्याय दिलेले ए टर्टरिक, बी सायकस्ट्रिक, सी फॉर्बिक आणि डी मॉलिक. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए टर्टरिक, म्हणजे चिंचांमध्ये टर्टरिक ॲसिड नावाचे हे ॲसिड जे आहे ते असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पहा. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या शहराला ओळखले जातात? पर्याय दिलेले आहे ए अमरावती, बी यवतमाळ, सी परभणी, डी अहिल्यानगर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी यवतमाळ या शहराला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येते. या यवतमाळ शहरात कापसाचं उत्पादन सगळ्यात जास्त घेते, त्यामुळे या यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून सर्व देशांमध्ये ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 21. पृथ्वीपासून स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? पर्याय दिलेले ए मासिक, बी वार्षिक, सी दैनिक, डी वरीलपैकी नाही. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी या गतीला दैनिक गती असे म्हटल्या जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. खालील प्रमाणे लीप वर्ष हे किती दिवसाचे असते सांगा? पर्याय दिलेले आहे ए 366 दिवस, बी 365 दिवस, सी 367 दिवस, डी 356 दिवस. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 366 दिवस. तसा आपलं वर्ष हे 365 दिवसाचं असते, पण एक दिवस जर वाढला तर तो लीप वर्ष म्हणून गणल्या जाते. त्यामुळे 366 जे आहे ते हे लीप वर्ष या दिवसाचे असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पहा. वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होणाऱ्या ज्वालामुखीला काय म्हणतात? पर्याय दिलेले आहे ए जागृत, बी मृतक, सी निद्रिस्त, डी विध्वंसक. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए जागृत ज्वालामुखी म्हणत असतात. जे वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होत असते, त्यामध्ये स्फोट होत असतात आणि ज्वालामुखी जे आहे ते ओकल्या जाते, त्यामुळे त्या ज्वालामुखीला जागृत ज्वालामुखी असा म्हणत असतात. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 24. महाराष्ट्रात सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्याचे आहे? स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या ज्या जिल्ह्याची जास्त आहे ते जिल्हा आपल्याला इथं सांगायचा. पर्याय दिलेला ए चंद्रपूर जिल्हा, बी यवतमाळ जिल्हा, सी जळगाव आणि डी रत्नागिरी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण आहे. म्हणजे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या हे सर्वात जास्त आहे रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये. म्हणजे अशा प्रकारचे एकूण 100 प्रश्न परीक्षेला येत असतात. आपल्या सरावासाठी आपण 25-25, 24 प्रश्नाचा सराव या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो. त्यानंतर एकूण प्रश्न 100 आणि त्या 100 प्रश्नासाठी प्रत्येकी 2 गुण 200 मार्काचा पेपर हा तलाठीचा असतो. आगामी काळामध्ये केव्हाही तलाठी परीक्षेची जाहिरात येऊ शकते, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असे जे सराव प्रश्न आहेत ते तुम्ही सराव करा. म्हणजे कसं आहे वेळेवर जे आहे ते तुमची धावपळ झाली नाही पाहिजे. त्यामुळे असे व्हिडिओ आपल्या चॅनलला असणार आहे. तर नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे असे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला पाहता येणार आहे. धन्यवाद मित्रांनो.